नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनल विद्यार्थी नामावरती। आणि या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की पोस्ट एस-एस-सी डिप्लोमा म्हणजे पॉलिटेक्निक कोर्सेससाठी 10वी नंतरचे जे प्रवेश आहेत त्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी पोर्टल उद्यापासून खुलं होईल। उद्यापासून तुम्ही फॉर्म भरू शकता। काही घाई करायची गरज नाही आहे। तुम्हाला अजून 1-2 एक्सटेन्शन मिळत असतात। भरपूर वेळ दिला जातो अर्ज भरायला आणि त्या अर्जाची पडताळणी करण्यासाठी किंवा पुढच्या प्रोसेस करण्यासाठी। ती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की वेळापत्रक कुठपर्यंत दिलेले आहे। पूर्ण प्रक्रियेचं वेळापत्रक दिलं आहे का तर नाही। जनरली मागच्या वर्षीपासून तुम्हाला फक्त फायनल मेरिट लिस्टपर्यंत देतात वेळापत्रक, त्याच्यानंतर त्याला काही एक्सटेन्शन दिले जातात। कधी कधी तर विद्यार्थी इतके वैतागून जातात की किती एक्सटेन्शन द्यायचे, त्याच्यामुळे आपल्याकडे पुरेसा वेळ असतो अर्ज प्रक्रिया करण्यासाठी। तर आता सध्या फक्त एवढंच जाणून घ्या की आपल्याला उद्यापासून अर्ज भरायचे आहेत आणि काय डिटेल ते वेळापत्रक आहे ते आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, जसं मी सांगितलं आता पोर्टल तुमच्यासाठी ओपन आहे। सगळ्या ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या अपलोड केलेल्या आहेत। अजूनही तुम्हाला जे नियमांचं बुक आहे इन्फॉर्मेशन ब्रोचर अजून अपलोड केलेलं नाही। 1-2 दिवसामध्ये ते येईल, म्हणजे आपल्याला नियम स्पष्ट होतील। नियमात काय थोडाफार बदल आहे ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं। डिटेल व्हिडिओ आपण वर्किंग प्रोफेशनलवरती करणार आहोत लवकरच। सध्या आपण बघूया की आपल्या पोर्टलवरती त्यांनी आता इथं आपल्याला पूर्ण जे वेळापत्रक आहे त्यांचं पूर्ण नाही दिलेलं, परंतु जे काय वेळापत्रक दिले आपण ते बघणार आहोत। इथे तुम्ही न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन करून फॉर्म भरू शकणार आहात। इथं तुम्हाला अँड्रॉइड किंवा तुमच्या iOS या दोन्ही प्लॅटफॉर्मवरती ॲप्लिकेशन्स त्यांच्या अवेलेबल करून दिलेले आहेत, परंतु तुम्ही वेबवरनं म्हणजे लॅपटॉप किंवा PC वरनं चांगल्या पद्धतीनं अर्ज भरू शकणार आहात। आपण बघूया की डिटेल वेळापत्रक काय आहे। मित्रांनो, तंत्रशिक्षण संचालनालय म्हणजे की DTE त्यांनी आपल्यासाठी हे सर्क्युलर काढलेलं आहे। वेळापत्रक ह्याच्यामध्ये दिलेलं आहे। तुम्हाला अर्ज भरण्याच्या पद्धती त्यांनी निश्चित केलेल्या आहेत। याबद्दल आपण मागच्या वर्षी मी डिटेल व्हिडिओ केलेले आहेत। तुम्ही जर ते रेफर केले तर तुम्हाला कळेल की आपल्याला अर्ज कसा भरायचा आहे। याही वर्षी आपण उद्या व्हिडिओ टाकणार आहोत की स्टेप बाय स्टेप अर्ज कसा भरायचा आहे, SCBCसाठी काय तिथं प्रावधान आहेत, डॉक्युमेंटबाबत काय आहेत इत्यामुळे आपण माहिती घेणार आहोत। तर इथं फक्त इतकंच जाणून घ्या की तुम्ही 2 पर्यायानुसार अर्ज भरू शकणार आहात। म्हणजे स्क्रुटिनी तुमचा ऑब्वियसली आपल्याला फॉर्म भरला तर ते कोणीतरी चेक करणार आहे, त्याची पडताळणी करणार आहे। तर मग त्यासाठी 2 पद्धती दिल्या आहेत। एक तर पूर्णपणे ऑनलाईन स्क्रुटिनी असेल, तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे, ऑनलाईन अर्ज सबमिट करायचं आहे, ऑनलाईनच तुमचे डॉक्युमेंट अपलोड केलेले असतील। तिकडे जे स्क्रुटिनी सेंटर आहे ते तुमचे ऑनलाईन FC तुमचं अर्ज बघेल आणि ऑनलाईनच तुम्हाला त्याची रिसिप्ट पण देईल। दुसरा पर्याय आहे की तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे, हार्ड कॉपी घेऊन तुम्ही FC जायचं आहे, त्यांच्यासमोर तुम्ही डॉक्युमेंट सादर करायचे आणि ते तुम्हाला अर्ज पडताळून लगेच तुम्हाला त्याची पावती देतील। ह्या 2 पद्धतीनं तुम्ही जी तुम्हाला कन्व्हिनियंट आहे, जी तुम्हाला सोपी आहे त्या पद्धतीनं तुम्ही अर्ज करू शकता, काही प्रॉब्लेम नाही। त्याच्यानंतर तुम्हाला काही फीज पण भरायची आहे। त्या फीजबाबत पण इथं आपल्याला उल्लेख दिलेला असेल। महत्त्वाच्या ज्या टिप्पा आहेत फॉर्म भरताना ते आपण फॉर्म भरताना डिस्कशन करूया, म्हणजे 10वीचे मार्क कसे टाकायचे किंवा एवढे थोडंसं पुढे गेले का आपण त्याबाबत डिटेल चर्चा करणार आहोत। त्यांनी दिलेलं एक उदाहरणसुद्धा दिलेलं आहे, ते म्हणजे आपल्या मनातला संभ्रम दूर होईल की 10वीसाठी कोणते मार्क पकडणार आहेत, ते ॲग्रिगेट करून पकडणार आहेत की बेस्ट ऑफ 5 जे दिले ते पकडणार आहेत, बाकीच्या बोर्डांचं काय, जुने जे विद्यार्थी आहेत त्यांचं काय ते आपण बघूया। तर सध्या तुम्हाला जे ओपनवाले विद्यार्थी आहेत आणि राज्याबाहेरचे विद्यार्थी आहेत त्यांना 400 रुपये, आणि जे SC ST किंवा बाकीच्या सगळ्या प्रवर्गामध्ये येणारे SCBC इन्क्लुडिंग SCBC HWS आणि दिव्यांग उमेदवार यांना 300 रुपये तुम्हाला ऑनलाईन ही फी भरायची आहे। तुम्ही ते ऑनलाईन बँकिंग किंवा डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा UPIने तुम्ही ते भरू शकता। सगळ्यात शेवटची स्टेप ती असेल। त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आपला आहे की आपल्याला अर्ज भरण्यासाठी कधीपासून सुरुवात करायची। तर अर्ज भरण्यासाठी 29 म्हणजे उद्यापासून सुरुवात होईल ते 25 जूनपर्यंत तुम्हाला सध्याची तारीख दिलेली आहे। त्याच्यानंतर याच दरम्यान म्हणजे 29 ते 25च्या दरम्यान तुम्हाला अर्ज पडताळणीसुद्धा करायची। म्हणजे फक्त फॉर्म अर्ज भरून ठेवला म्हणजे झालं आहे का तर नाही, आपल्याला पडताळणी झाल्याशिवाय आपला अर्ज निश्चित होणार नाही। आपला अर्ज पडताळणी होऊन आपल्याला ती रिसिप्ट मिळाल्याशिवाय आपलं नाव हे प्रोव्हिजनल आणि फायनल मेरिट लिस्टमध्ये येणार नाही, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। त्याच्यानंतर कसं, जर तुम्ही स्क्रुटिनीनं फॉर्म भरणार असाल तर मग तुम्ही कोणत्याही ठिकाणाहून तुम्ही इंटरनेटशी जोडलेल्या डिव्हाइसवरनं तुम्ही म्हणजे PC मोबाईल याच्यावरनं तुम्ही फॉर्म भरू शकणार। तुम्ही ते स्कॅन करायचे डॉक्युमेंट ओरिजिनलवरनं ते अपलोड करायचे आहेत तिथे। त्याच्यानंतर तुम्हाला एक स्क्रुटिनी सेंटर असाईन होईल, ते स्क्रुटिनी सेंटर तुमचा अर्ज ऑनलाईन पडताळणी करेन। काही प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला तुमच्या अर्जामध्ये कळेल की काय प्रॉब्लेम आहे, मग तुम्ही तो प्रॉब्लेम दूर करा। त्याच्याबद्दल तुम्ही तुमचं डॉक्युमेंट जर काही चुकलं असेल तर ते अपलोड करा, म्हणजे त्रुटी दूर करायच्या आहेत ऑनलाईन पद्धतीनेच। आणि फायनल तुम्हाला रिसिप्ट कम ॲक्नॉलेजमेंट जनरेट झाली तुमच्या अकाउंटला की याचा अर्थ तुमचा फॉर्म आता पूर्ण झालेला आहे, तुमचं नाव मेरिट लिस्टमध्ये येईल।
दुसरं आहे की तुम्ही फिजिकल पद्धतीनं तुम्ही निवडू शकता, म्हणजे की ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे, डॉक्युमेंट घ्यायचे, FC मध्ये जायचं आहे, त्यांना दाखवायचे, ते पडताळणी करतील, काही प्रॉब्लेम असेल तुम्हाला सांगतील, परत ते डॉक्युमेंट तुम्ही घेऊन त्यांना सादर करायचं आहे आणि तुमचा फॉर्म ते तिथं कन्फर्म करतील. आता हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला तात्पुरती, म्हणजे त्याला आपण प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणतो, ती 27ला येण्याची शक्यता आहे. 27ला कदाचित होणार नाही, थोडंसं एक्सटेन्शन तुम्हाला पुन्हा मिळेल. सध्याच्या वेळापत्रकानुसार 27 जूनला आपली लागणार आहे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट. त्याच्यानंतर 28 ते 30 दरम्यान जर तुमच्या काही आक्षेप्स असतील त्या लागलेल्या मेरिट लिस्टवरती, कोणाचे मार्क्स चुकले असतील, ज्या काही गडबडी झाल्या असतील तर त्या आपल्याला 28 ते 30पर्यंत कव्हर करायच्या आहेत. स्क्रुटिनी पद्धतीने भरलेल्या उमेदवारांनी स्क्रुटिनीद्वारेच त्यांच्या तक्रारी नोंदवायच्यात. प्रत्यक्ष स्क्रुटिनी केलेल्या लोकांनी FC वर जाऊन त्या तुम्हाला तिथं हरकती नोंदवायच्या आहेत आणि त्या हरकतींचा सगळा निपटारा झाला की मग फायनल मेरिट लिस्ट लागेल. कारण ॲडमिशनची जो बेस असतो तीही फायनल मेरिट लिस्ट असते आणि या मेरिट लिस्टवरतीच पुढचे जे राऊंड आहेत ते चालत असतात. त्याच्यामुळे आपल्याला या मेरिट लिस्टमध्ये नाव असणं आणि मेरिट लिस्टमध्ये फायनल मेरिट नंबर आपल्याला प्राप्त करणं हे फार गरजेचं असतं. आणि ती जी आहे अंतिम गुणवत्ता यादी म्हणजे फायनल मेरिट लिस्ट ही 2 जुलै 2024 रोजी प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. सध्यापुरतं तरी एवढंच त्यांनी आपल्याला वेळापत्रक दिलेलं आहे. इथून पुढे म्हणजे मग काय असतं, याच्या पुढच्या स्टेप्स असतात की तुम्ही एकदा फायनल मेरिट लिस्ट लागली की मग तुम्हाला सीट मॅट्रिक्स येईल, म्हणजे कोणत्या कॉलेजला किती जागा आहेत ते येईल. त्याच्यानंतर मग तुम्हाला राऊंड वाईज वेळापत्रक येईल की तुम्हाला ऑप्शन फॉर्म कधी भरायचा आहे, ऑप्शन फॉर्मचे काय महत्त्व आहे, ऑप्शन फॉर्ममध्ये काय काय आपण चुका करतो, सगळे व्हिडिओ आपल्या माझ्या चॅनलवरती आहेत, तुम्ही ते रेफर करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. आणि जशी जशी ॲडमिशन प्रोसिजर पुढे जाईल आपण परत त्या गोष्टीवरती उहापोह आपण करणारच आहोत. तुम्हाला जे लागणारे डॉक्युमेंट आहे सेपरेट व्हिडिओद्वारे आपण चर्चा करू की कुणाला कोणतं डॉक्युमेंट लागणार आहे आणि जर एखादं डॉक्युमेंट नसेल तर त्याने काय होईल आणि कोणकोणत्या उमेदवारासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतात याबाबत आपण सविस्तर चर्चा पुढच्या व्हिडिओमध्ये करू. सध्यापुरतं एवढंच लक्षात घ्या की आपल्याला उद्यापासून अर्ज भरायला सुरुवात होणार आहे. उद्यापासून आपण अर्ज भरायला सुरुवात करणार आहोत. त्याच्यामुळे लगेच घाई करायची नाही, पहिल्या दिवशी फॉर्म झाला पाहिजे म्हणून चुकीचं काही भरायचं असं करायचं नाही. आरामात भरा, भरपूर वेळ आहे, डॉक्युमेंट गोळा करा सगळे. आपण ज्या ज्या ठिकाणी क्लेम करू शकतो, ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या आरक्षणाचा किंवा ज्या ज्या सुविधेचा फायदा आपण घेऊ शकतो ते सगळे डॉक्युमेंट गोळा करायचे आणि मग तुम्ही 1 बाय 1 क्लेम करू शकता. एकच अर्ज आपल्याला भरायचा आहे, त्याच्यामध्येच आपल्याला सगळे ऑप्शन्स हे निवडायचे आहेत. तर तो आपण बघूयाच की कसा स्टेप बाय स्टेप फॉर्म भरायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये बघितलं की आपलं वेळापत्रक आलेलं आहे. उद्यापासून फॉर्म भरायला आपण सुरुवात करणार आहोत. फॉर्म भरताना येणाऱ्या अडचणी आपण जसं की सांगितलं दुसऱ्या व्हिडिओमध्ये डिस्कशन करूया की काय काय अडचणी येऊ शकतात. सध्यापुरतं एवढंच लक्षात घ्या, उद्यापासून आपल्याला फॉर्म भरायचे आहेत. लागणारे डॉक्युमेंट त्यांनी ऑलरेडी त्याची लिस्ट दिली, तुम्ही जर पोर्टलवर जाऊन बघितलं तर तुम्हाला अगोदरच माहिती आहे आपल्याला कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत. तरीही आपण त्याविषयी डिटेल चर्चा करणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. तर थांबूया इथे, पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.